2-3 दिवस बाहेर जाण्यात येत होतं, त्यामुळे मला घरातलं काय कामाला लक्ष लागत नव्हतं आणि पसारा खूप झाला होता इकडे तिकडं. चला म्हटलं आवरावं, तो परीचं चाललं होतं मदत, कैरी कापून दे. तिला कैरी कापून दिली आणि मस्तपैकी मी काम करायला घेतलं. 2-3 दिवस बाहेर असल्यामुळे फरशी पण पुसण्यात आली नव्हती ना, त्यामुळे म्हणलं आता झाडू मारावा आणि लगेच फरशी पुसायला घ्यावी. मस्तपैकी फरशी पुसून घेतली. तोपर्यंत किचनमध्ये आले, किचनमधलं आवरावं म्हणलं. भांडे लावून घेतले. मी महिन्यातनं एकदा का होईना भांडे घासते, नक्कीच घासते, कारण का मला घाण जमत नाही आणि आवडत पण नाही. धुरळा असल्यामुळे जास्तच भांडे खराब होतात, त्यामुळे मी महिन्यातून एकदा तरी नक्कीच घासते. बघा मी लावलेले झाडे कसे मस्तपैकी वाऱ्याने डुलतात आणि दुपारची वेळ झालेली होती, त्यामुळे बघा क्लायमेट झाला होता पावसाचा. आभाळ पण आलेलं होतं आणि पाऊस बारीक बारीक यायला लागला होता. वाऱ्याकावदानही सुटलं होतं. त्या वाऱ्याकावदानच्या आणि पावसाच्या वातावरणामध्ये आम्हाला छान असे भजे खाऊ वाटायला लागले होते. परी पण म्हणली मम्मी कर ना भजे. बघा परीनी भजी केले आणि तिला खायला दिले पहिले. ती परत खेळत नाचत खेळत भजे कशी खाते मस्तपैकी. तिच्याबरोबर मी पण भजे खाल्ले. तसा चहाही घेतला लगेच तिथंच आम्ही गॅलरीमध्ये बसून मस्तपैकी पावसाचा आनंद घेतला. बघा परीचं चाललं होतं मेकअप करायचं. तिला वेळ आहे मेकअप करायचं. आईची ओढणी हीच मुलीची साडी असते असं म्हणतेत ना, ती म्हण आहे ती बरोबरच आहे. आणि संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला. त्यामध्ये काही जास्त विशेष बनवलं नाही. भात आणि वरण आणि डाळीची आमटी बनवली आणि चला म्हणलं खाऊन घेतलं आणि लगेचच भांडे घासून घेतले. आजचा ब्लॉग एवढाच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.